नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी 6 ऑक्टोबरला लाँग मार्च। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली असून केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी लोकार्पण होत आहे। मात्र विमानतळाला माजी खासदार दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत संभ्रम कायम असल्याने भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला असून कृती समितीसह सर्व संघटना 6 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत लाँग मार्च काढून विमानतळावर धडक देणार असल्याचा इशारा भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिला आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भूमिपुत्रांच्या वतीने करण्यात आली आहे। यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली। नामकरणासाठी संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे। या संदर्भात भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। खासदार म्हात्रे म्हणाले, विमानतळाच्या नावाची मागणी 2008 पासूनची आहे। समाजाचा भाग म्हणून खासदार झाल्यानंतर आपण पाठपुरावा सुरू केला। दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून एकमेव प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे। 8 ऑक्टोबरला लोकार्पण आहे, तेव्हा शासनाने जसे बोलले आहे त्याप्रमाणे नाव द्यावे। संसदेत आवाज उठवला, पत्रव्यवहार केला, मात्र नामकरण विचाराधीन असल्याचे उत्तर देण्यात आले। परंतु कॅबिनेटमध्ये अद्याप हा प्रस्ताव देखील आलेला नाही। 3 वर्षात केंद्र सरकारचे अडलय कुठे, असा प्रश्न खासदार म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला। 7 ऑक्टोबरला संसदेची कॅबिनेट आहे, तेव्हाही निर्णय होऊ शकतो। आता आम्ही थांबणार नाही। 2 दिवसात सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटणार असून येत्या 6 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील करावे ते एअरपोर्ट असं लाखो भूमिपुत्रांना घेऊन मोर्चा काढणार असल्याचे म्हात्रे यांनी जाहीर केले। नाव विमानतळाला लागावं ही मागणी साधारणतः आता आपल्या लक्षात आली की 2008 पासून सुरू झाली। परंतु हयात असताना दिबा पाटील साहेबांनी स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्यात, कारण ते स्वतःचं नाव कुठल्याच याच्यात देत नव्हते। त्यांचे जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे। त्या काळात पहिला असं खूप मोठं आंदोलन उभं राहिलं। मला वाटतं लाख लोकांचं आंदोलन झालं, त्याची दखल राज्य सरकारने घेतली। त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला। तर तो प्रस्ताव पाठवून साधारणतः 3 वर्ष झाली। मी खासदार झाल्यानंतर समाजाचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला। मी जेव्हा पत्र लिहिलं, मलाही पत्राचं उत्तर आलं की विचाराधीन आहे। त्यानंतर जेव्हा 4 जूनचा मोर्चा होता, बरंच म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल, तर ती रॅली 4 जूनची 24 जूनची रॅली होती। त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते, कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण नव्हतं, आणि तरी सुद्धा आम्ही सगळेजण गेलो होतो। पण तिथं जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये नव्हता। ब्युरो रिपोर्ट, जनादेश।